नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्रीमत दासबोध दशक 20वा समास पहिला पूर्ण निरूपण. श्रीराम प्राणी व्यापक मन व्यापक पृथ्वी आप तेज व्यापक वायो आकाश त्रिगुण व्यापक अंतरात्मा मूळ माया. निर्गुण ब्रह्म ते व्यापक ऐसे अवघेचा व्यापक तरी हे सगटकी काय एक भेद आहे. आत्मा आणि निरंजन येणेही वाटतो अनुमान. आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन. जीव एक देसी नर विचारले झाला विश्वंभर. विश्वंभरास संसार चुके नाकी. ज्ञान आणि अज्ञान वृत्तीरूपे हे समान. निवृत्तीरूपे विज्ञान झाले पाहिजे. ज्ञान एवढे ब्रह्मांडा केले ज्ञाने एवढे वाढविले. नाना विकारांचे वळले ते ज्ञान. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. परमपूज्य जगद्गुरु माऊलींच्या चरणकमली वंदन करून संत शिरोमणी गजानन महाराजांच्या चरणी वंदन करून विषयाला प्रारंभ करतो. आजचा विषय पूर्णापूर्ण निरूपण. दासबोध दशक 20 समास पहिला. भाविको, गेल्या सत्संगात आपल्या गुरुमाऊलीच्या वाणीतून आपण ऐकलेलं आहे महंताचं लक्षण आणि विवेकज्ञान कसं असावं. आता हा 20वा दशक असल्या कारणाने या दशकाच्या नावातच पूर्ण असं काही अर्थ सांगितलेला आहे. पूर्णापूर्ण निरूपण. म्हणजे ज्या हेतूने ज्या सद्भावनेने ज्ञानी हेतूने समर्थ रामदास स्वामीने हा दासबोध ग्रंथ लिहिला तो हेतू ह्या दशकामध्ये पूर्ण होतो. पूर्णापूर्ण. कारण प्रथम दशकापासून बद्धावस्थेत साधना करत करत आपण 19 दशकापर्यंत विवेक लक्षणापर्यंत पोहोचलो. आणि हा पूर्णत्वास नेणारा म्हणजे साधक हा आत्मज्ञानाच्या पायरीवर येऊन पोचलेला आहे. याच्यानंतर काय त्याला बोध करण्याची गरज नाही म्हणून तर याला पूर्ण दशक नाव दिलेलं आहे.
आणि या दशकाची सुरुवातच दोन अज्ञानमूलक प्रश्नातून निर्माण झालेले आहे. आणि दासबोध हा मुळातच गुरु शिष्य संवाद आहे. तरी दोन अज्ञानमूलक प्रश्न आणि त्याची उत्तर समर्थ रामदास स्वामींनी दिलेली आहेत. आणि सत्संगात मूळ हा विषय का घेतो? आपले गुरुमाऊली काय सांगतात? ह्या तत्वाकडे जाण्यासाठी पहिली तुमचे सत्संग आहे, म्हणून सावचित्ते हे ग्रहण करणं गरजेचं आहे. तर अज्ञानमूलक प्रश्न कुठले? व्यापक आणि विशाल दोघांचा इथे फरक सांगितलेला आहे. पृथ्वी व्यापक, अग्नी व्यापक, म्हणजे पंचमहाभूत जी जी आहेत ती व्यापक की विशाल? प्राणी पण व्यापक, ब्रह्म पण व्यापक. हे सर्व व्यापकपणा एकच आहे का, की याच्यात फरक आहे? आता व्यापकपणा आणि विशालता समजून घेण्यासाठी एक सोपं तत्व त्याच्यात रामदास स्वामींनी सांगितलं. जे जे माया निर्मित आहे, पंचमहाभूते, पंचतत्वे, ते सर्व नश्वर आहे, त्याला सीमा आहेत. म्हणून ते व्यापक नाही, ते विशाल. पण विशाल एकच आहे, परब्रह्म. म्हणून मानवी मनाच्या 3 कक्षा पडतात. एक जी पिंडातली जाणीव तो जीवात्मा, ब्रह्मांडातली जाणीव तो शिवात्मा, आणि त्याच्या पलीकडे विश्वास व्यापून जे राहिले ते निर्गुण परब्रह्म. जीवात्मा, शिवात्मा. आत्मा शब्द आपण कुठल्या संदर्भात वापरतो तसा त्याचा अर्थ आहे. आत्मा जर जीवात्म्याच्या संदर्भात वापरला, देहबुद्धी जखडलेला, तो सगुण, अज्ञानी, आणि हा शिवात्मा सगुण आणि ज्ञानी. जीवात्मा आणि शिवात्मा. जीवात्मा कर्माने बांधलेला असतो आणि शिवात्माच्या अधीन कर्म असतात. तर हा गूढ प्रश्न सरळ आणि सोप्या पद्धतीने समजण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी प्रयत्न केलेले आहेत. आणि काय म्हटलं? जे जे मायाने गुणक्षोभीने निर्माण केलेले आहे आणि त्याला सीमा आहेत. पृथ्वी विशाल आहे, व्यापक नाही, कारण ती एक देश आहे, तिला बंधन आहेत, सीमा आहेत, सीमेच्या पलीकडे नाही आहे. कारण दृश्यात जे स्थूल आहे त्याच्या सीमा आपण बघू शकतो, आणि दृश्यामध्ये जे सूक्ष्म आहे त्याच्या सीमाचं आकलन आपण करू शकत नाही, म्हणून ते विशाल. पाणी व्यापक नाही, विशाल. अग्नी व्यापक नाही, विशाल. वायू व्यापक नाही, विशाल. मन व्यापक नाही पण विशाल. पण मनाची उपमा आकाशाला देऊ शकत नाही. केवळ आकाश आणि निर्गुण परब्रह्म हेच व्यापक आहे, ते एक देशी नाही. आता इथे 17 खांब आहे, 4 खांब आहेत. 4ही खांबांना मी एकाच वेळी स्पर्श करू शकत नाही ना, कारण मी एक देशी आहे. आत्मा पाताळात असेल तर तो स्वर्गात असत नाही. म्हणजे ज्यावेळी एकच कृती केली जाते आणि ते नाशवंत आहे, याला काय म्हटलेलं आहे? विशाल आणि व्यापकता नाही. मन हे आत्म्याचा अंश आणि आकाश हे ब्रह्माचा अंश, आणि त्याच्या पलीकडे जे अणुरेणू संचारलेलं आहे ते निश्चल परब्रह्म, ते सगुण निर्गुण, असं कुठलंच लेपन त्याच्यावरती नाही. जो आत्मा जोपर्यंत पिंडात आहे तो व्यक्तिगत झाला, तो सगुण, आणि तोच विश्वात्मा आत्मा सोडून बाहेर जातो तो निर्गुण शिवात्मा. पण दोघांनाही जन्ममरणाचे फेरे कधी चुकत नाहीत.
आणि त्याच्या पलीकडे निर्गुण निश्चल परब्रह्म. आता निराकार, निरंजन, आत्मा या संदर्भात समर्थाने म्हटलेलं आहे, सर्व दृश्याचं निरसन झाल्याशिवाय ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान याच्या पलीकडे गेल्याशिवाय ते निराकाराचं समज आपल्याला होणार नाही. तर ज्ञान म्हणजे काय? जे आहे तसं समजून घेणं गुणदोषासकट. मी ब्रह्म आहे ज्ञान झालं, मी देह आहे हे अज्ञान. ज्ञान म्हणजे जसं आहे तसं गुणासकट समजावून घेणं ज्ञान. आणि अज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं समजून न घेणं हे अज्ञान. आणि त्याच्या पलीकडे विपरीत ज्ञान. डोळ्यासमोर जे पंचभूताचा पसारा दिसतो ते सत्य आहे, देह सत्य आहे, परब्रह्म मानत नाही, हे विपरीत ज्ञान. व्यावहारिक जीवनात सुद्धा आपण विपरीत ज्ञानाच्या काही गोष्टी ऐकतो बघा. विपरीत ज्ञान ते कुठल्याच कसोटीत बसत नाही. एक चित्रकला प्रदर्शन होतं आणि असा एक माणूस होता, नावासाठी किती पण पैसे खर्च करणार, पण अक्कल गुडघ्यात. आता आयोजकांना पैसाच पाहिजे ना, पण त्याची अट काय? बक्षीस वितरण करतात ना, तर मी ठरवेल ना त्यांना द्यायचं. आता हो म्हटलं. अनेक प्रकारची चित्र प्रदर्शनात होती आणि एक चित्रकला उत्कृष्ट होती आणि त्याला पहिलं पारितोषिक. तर चित्र असं होतं ना, विपरीत ज्ञान बघा कसं. एक तरुण जंगलामध्ये जाऊन वाघाशी झुंज खेळतो आणि जबड्या फाडून वाघाला मारतो. हुबेहूब जंगल, वाघ आणि तो तरुण. पण त्याला पहिलं पारितोषिक त्या कलाकाराला द्यायचं ठरलं. पण याने ऑब्जेक्शन घेतलं. कसला तुम्ही त्या कलाकाराला देतात? कलाकाराने काय केलं? रंगाने रंगवलं ना ते, त्यापेक्षा ज्या तरुणाने वाघाला मारलं ना त्याला बक्षीस दिलं पाहिजे. याला म्हणतात विपरीत ज्ञान. बक्षीस कोणाला पाहिजे? ज्याने वाघाला मारलं त्या तरुणाचा शोध घ्या, त्याला बक्षीस द्या. म्हणजे ज्ञान पण नाही, अज्ञान पण नाही, विपरीत ज्ञान. तसं आपलं काही विपरीत ज्ञान असतं. मी आत्मा म्हणणं सुद्धा अहंकार होतो, ते पण समजलेलं नाही. आणि हे सहशी समजून येत नाही. म्हणून आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या गुरुकृपेने म्हटलेलं आहे. काय म्हटलं? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की मुख्य सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. तू स्थूल सूक्ष्म दृश्य अदृश्य कोणी जर असला तरी गोविंद या नावाने ओळखली जाणारी परमात्मी शक्ती आहे, निश्चल परब्रह्म आहे. आणि मला कधी कळलं? निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. ज्ञानेश्वर माऊलींना कधी कळलं? सद्गुरूचा कृपा आशीर्वाद मिळाल्यानंतर हे कळलं. पण आपल्याला सहजासहजी कळेल का? नाही. म्हणून आपल्या सद्गुरूंनी तगमग लागलेले. अगोदर मुळाक्षर गिरवा, त्यासाठी सत्संगात या. ब्रह्म तुमच्यातच आहे हे जाणून घ्या. हे जाणून घेण्याची प्रथम पायरी म्हणजे संत संग. सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान प्रबोधन आपल्याला केलं जातं. कारण रामदास स्वामींनी सुद्धा सद्गुरूशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सद्गुरूशिवाय ह्या गोष्टी कळत नाहीत. आणि आपला पूर्वभागी म्हणून आपण सद्गुरूला भेटलो. अध्यात्म विज्ञान व्यवहाराची सांगड घालून जीवनात योग्य दिशा देण्यासाठी, मनाची दशा बदलण्यासाठी आपल्याला सद्गुरू सापडलेत. आणि हे ज्ञान घेण्यासाठी आपण सत्संगात येतो, केवळ ऐकून जाण्यासाठी नाही. समर्थ रामदास स्वामींच्या या दासबोधावरचे निरूपण अनेक ऐकलेले आहेत. आज आपण 20व्या अध्यायामध्ये पदार्पण केलेले आणि त्यातला पहिला समास चालू आहे. अजून 9 समास होतील आणि मग हा दासबोध ग्रंथ संपणार आहे. आपण आता अशा उंचीपर्यंत येऊन पोचलेलो आहोत की आपल्याला बद्ध, मुमुक्षु, साधक, सगुण, निर्गुण, गुणक्षोभिनी, माया, पंचतत्व ह्या सगळ्यांचा समर्थ रामदास स्वामीजीने
अत्यंत सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये उलगडा करून दाखवलेला आहे. इथे रूपक वापरताना त्यांनी काय केलं की गुरु आणि शिष्य असा प्रसंग समोर उभा केलेला आहे. आणि शिष्याच्या मनामध्ये जे काही कल्प विकल्प शंका कुशंका ह्या ज्या काही निर्माण होतील त्याचे प्रत्येक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येक संताची इच्छा असते की माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आईला त्याच वेळी आनंद वाटतो की तिच्या मुलाच्या नावावरून ज्यावेळी तिची ओळख होते, ही भगवान कृष्णाची आई, त्यावेळी आनंद होतो. तसंच सद्गुरूंचं, सद्गुरूंना माऊली म्हटलेलं आहे. आणि माऊलीला नेहमी वाटत असतं की माझी मुलं माझ्यापेक्षाही पराक्रमी झाली पाहिजेत, माझ्याही पुढं गेली पाहिजेत. तसाच खटाटोप या श्री संप्रदायाचा आहे. या श्री संप्रदायामध्ये हे जे आपण दररोज सत्संग करतो दर आठवड्याला, त्याचा उद्देशही तोच आहे की आपण हे संवाद, गुरु शिष्याचे संवाद सत्संगाच्या माध्यमातून ऐकावेत आणि आपलं जे ज्ञान आहे हे अपडेट करावं, वाढवून घ्यावं, पूर्ण करावं, हा उद्देश आहे. आज समर्थ रामदास स्वामी या दासबोधामध्ये, या शतकामध्ये, म्हणजे समासामध्ये सांगतात की पूर्ण ब्रह्म म्हणजे तो सगळीकडे आहे. अशी जागाच नाही कुठे की तो नाही म्हणून. फक्त तो जिथे प्रकट होतो, जिथे आपण त्याच्याकडे पाहतो, तिथे तिथे गेल्यानंतर त्याचं नाव बदलतं. मग काही लोक विचारतात, जर काही भक्तगणांच्या मनामध्ये शंका असतात, त्याचं उत्तर देण्याचं, निराकरण करण्याचा प्रयत्न ह्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामीजींनी केलेला आहे. काहींच्या मनामध्ये असं असतं की आपणच जर परब्रह्म आहोत, पण आपल्यामध्ये आणि परब्रह्मामध्ये फरक काय? मग तो कुठे, त्याचं वर्णन काय? आणि आमच्यासारखा सामान्य माणूस ते बरोबरी कसं काय करू शकतो? अशा शंका मनामध्ये येणं साहजिक आहे. कारण माणूस हा प्राणी आपल्या दुर्गुणांचा उपयोग करू लागला तर राक्षसांना सुद्धा लाज वाटेल. इतक्या हीन पातळीवर, इतक्या नीच पातळीवर माणूस जाऊ शकतो, जातो, गेलेला आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या सुज्ञ व्यक्तींनी अशी शंका मनामध्ये जर घेतली की परब्रह्म आम्ही जर आहोत तर अमका तमका माणूस आमच्यातला अंश असा कसा काय वागतो? त्यामुळे परब्रह्माला काही उणं लागण्याची शक्यता आहे, किंवा उणं त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी माणसाची होऊ नये, म्हणून मला वाटतं हा समर्थ रामदास स्वामीजींनी समास घेतलेला असावा असं मला वाटतं. अणुरेणूपासून ब्रह्मांडे भरिला, तो म्या विठेवरी पाहिला, म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज तेच सांगतायत, अणुरेणू देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत, एकनाथ महाराज तेच सांगतात, तुकोबराज तेच सांगतात, सारे साधू संत सांगतात की देव कणाकणामध्ये आहे, तो कुठे नाही आहे अशी जागाच नाही आहे. ते सर्वत्र परब्रह्म भरलेलं आहे. आणि मग मात्र मनामध्ये शंका निर्माण होते. याच्यासाठी या समासाची निर्मिती आहे. या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ह्या परब्रह्माचं विभाजन करून दाखवलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा तो तुमच्या आमच्यामध्ये वसतो तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. तो जीवामध्ये राहतो.
म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की आत्मा हाच परमात्मा आहे. पण ज्या वेळेला तो सुरेशमध्ये, गणपतमध्ये, सकूमध्ये, जणूमध्ये, अमक्यात अमक्यामध्ये, वाघामध्ये, सिंहामध्ये, कोल्यामध्ये, कुत्र्यामध्ये असतो, त्यावेळी त्याला म्हटलं जातं जीवात्मा. त्याला परमात्मा नाही म्हटलं जात. मग मनात श्रोत्याच्या शंका येते की परब्रह्म जे आहे किंवा आत्मा जो आहे तो निर्मळ आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, निर्लेप आहे, मग तो प्राणी असा का करतो? तर त्या आत्म्याला तो देह मिळालेला आहे, त्यामुळे देहाचे परिणाम तो भोगत असतो आत्मा. जसं आपण कर्नाटकामध्ये गेलो की मुळातले जर तुम्ही मराठी मीडियमचे लोक असलात तरीसुद्धा कर्नाटकामध्ये गेलं की ती भाषा जी आहे, तिथले जे संस्कार आहेत ते येणारच. किंवा कर्नाटकातला माणूस महाराष्ट्रात आला तर कर्नाटकातले संस्कार असूनसुद्धा महाराष्ट्राच्या संस्कारांची पुटं त्याच्यावर चढणारच. तसा हा प्रकार आहे की आत्मा हा निर्मळ आहे, निर्गुण आहे, निरीच्छ आहे, याचं वर्णनच करता येणार नाही. परंतु तो ज्यावेळी जीवामध्ये वावरत असतो आत्म्याच्या स्वरूपामध्ये, त्यावेळी त्याला परब्रह्म कोण म्हणत नाही, त्याला जीवात्मा म्हणतात. आणि तिथे तो आपलं शुद्ध स्वरूप विसरलेला असतो. म्हणून तुकोबारायांना जन्म घ्यावा लागतो आणि सांगावं लागतं, तुझं आहे तुझं पाशी परिवेडा जागा चुकलाशी. आता हेच परब्रह्म, हाच आत्मा जे ब्रह्मामध्ये, विष्णूमध्ये, शंकरामध्ये, पार्वतीमध्ये, लक्ष्मीमध्ये वावरत असतो, त्यावेळी त्याचं नाव बदलतं आणि त्याला म्हटलं जातं शिवात्मा. म्हणजे माणूस योनीच्या वरच्या योनीमध्ये जर तो वावरत असतो तर त्याला शिवात्मा म्हटलं जातं. तुमच्या आमच्यामध्ये वावरतो तोपर्यंत तो जीवात्मा असतो. तोच आत्मा ज्यावेळेला ही सगळी पुटं आपल्यावरची रज तम सत्व ही काढून टाकत टाकत किंवा गळवत जात जात नष्ट होत 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 ज्यावेळेला हाच आत्मा वरती सप्त लोकांमध्ये जात असतो, म्हणजे देव लोकांमध्ये जातो त्या आणि तिथे वावरत असतो, तेव्हा हाच आत्मा जो आहे त्याला ईशात्मा म्हटलं जातं, काही ईश्वर आत्मा म्हटलं जातं. आणि ह्या ईश्वर आत्म्यानंतर सुद्धा सप्तलोक पार करून ज्यावेळी हा आत्मा या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांच्या पलीकडे जातो, त्यांनी ओळखता येणार नाही, पाहता येणार नाही, धरता येणार नाही, जिथे जाणीवच संपते तिथे विलीन होतो, त्यावेळी तो परमात्मा असतो. तेव्हा परमात्मा पूर्ण आहे, सर्वत्र आहे, चराचरामध्ये. तो विराटही आहे आणि विशालही आहे. तो कुठे नाही अशी जागाच नाही. ज्यावेळी तो आपल्यामध्ये असतो ते आपण त्याला जीवात्मा म्हणतो, परंतु तो सगळीकडे आहे ना, चराचरात आहे. तिथून तो तिथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. म्हणून जीवात्मा किंवा शिवात्मापर्यंत तो फक्त विराट आहे, विशाल नाही आहे. आणि ज्यावेळी तो परमात्मा होतो तर तो विराटही आहे आणि विशालही आहे. आणि म्हणून तो पूर्ण आहे, म्हणून तो सर्वत्र आहे. म्हणून त्याला पर म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ असं ब्रह्म आपल्यामध्ये. तोपर्यंत तो ब्रह्म काय झाला की जीवात्मा झाला. देव लोकामध्ये ज्यावेळी जातो आणि वेगळे रूपं घेऊन येतो त्यावेळी तो शिवात्मा होतो. आणि त्याच्याही पलीकडे जातो जिथे जन्म घ्यायचा नसतो, जिथे मृत्यू नसतो, स्थिती उत्पत्ती लय असा काहीच प्रकार नसतो, तिथे तो परमात्मा होतो. आणि तो परमात्मा विराट आहे, विशाल आहे, तो सर्वत्र आहे, अत्र तत्र सर्वत्र, कुठे नाही अशी जागाच नाही आहे. आणि हे शुद्ध ज्ञान होणं म्हणजेच आत्मोन्नती साधणं. आणि ही आत्मोन्नती गुरूंशिवाय साधता येणार नाही.
हे पूर्ण ज्ञान मी सांगितलं सोपं. अजून जे वज्रकांतदास महाराजांनी सांगितलं तेच मी सांगितलं आहे. मी काहीच माझ्या मनाचं वेगळं सांगितलेलं नाही, पण मी गुरु आहे. त्या सांगायची स्टाईल वेगळी आहे की जेणेकरून समोरचा वर्ग जो बसलेला आहे त्याला कसं सहजगत्या समजू जाईल किंवा समजेल ते सोपं करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा काही जणांना गेलेलं आहे, म्हणजे काय वरून गेलं आहे ते, हे आम्हालाही कल्पना आहे, ज्ञात आहे. याच्यासाठीच गुरु करायचे आणि गुरूंच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होणार आहे. मगाशी जो वज्रकांतदास महाराजांनी अभंग म्हटलं, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवृत्ती दासू ज्ञानदेव म्हणे, म्हणजे निवृत्तींचा दास ज्ञानदेव हे निवृत्तींच्या कृपेनंच म्हणू शकतो. मी सुद्धा जे तुम्हाला सांगतो ते काळसिद्धा भृत नरेंद्र म्हणे. मी पण माझ्या एका अभंगामध्ये सांगितलं आहे, काळसिद्ध भृत नरेंद्र म्हणे, देवाची लीला कोण जाणे. ही त्या परमात्म्याची लीला आपण कोणीच जाणू शकत नाही, फक्त आणि फक्त गुरूंची कृपा झाली तरच ते शक्य आहे. म्हणून ही गुरुकृपा संपादन होण्यासाठी आपण परत पुढच्या आठवड्यामध्ये संत संघामध्ये येऊया आणि पुढे काय दासबोधामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं आहे ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.